ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो. आपण बघत आहोत सत्यार्थ प्रकाश. महर्षी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा महान अमर ग्रंथ, जो वेदांचा उद्धार करणारा, दलितांचा उद्धार करणारा, पाखंडांचा उद्धार करणारा अर्थात निराकरण करणारा आणि ज्ञानाचा उद्धार करणारा, ज्ञान वाढविणारा, आपल्याला वेदांबद्दल ठीक योग्य जी शास्त्रांमध्ये आहे तशीच माहिती देणारा, कुठल्याही प्रकारची तुमची दिशाभूल न करणारा, त्याचप्रमाणे या ग्रंथामध्ये मुस्लिम्स, ख्रिश्चन्स, बौद्धिस्ट, जैनिस्ट, यहुदी या सर्वांच्या ग्रंथांमध्ये जे जे काही आहे ते सर्व यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहे, या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. तर हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचायला हवा. ठीक आहे. तर जवळच्या आर्य समाजाशी संपर्क करून आपण हा सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ आपण घेऊ शकता. आणि आपल्या पिढीला जर कन्व्हर्जनपासून वाचवायचं असेल तर हा सर्वात क्रांतिकारी ग्रंथ, जो यासारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाही नाही. ठीक आहे श्रोतेगण हो. तर आपण बघत आहोत आता हे ज्योतिषशास्त्र होतं, फळ ज्योतिष, बरोबर आहे की नाही. तर आपला हा प्रश्न राहिला होता की क्या जो यह जन्मपत्र है वो निष्फल है. तर स्वामीजी काय म्हणतात, महर्षीजी काय म्हणतात की हां, हे जन्मपत्र नाही, किंतु याचे नाव शोकपत्र ठेवायला हवे. का बरं? कारण जेव्हा संतानाचा जन्म होतो तेव्हा सर्वांनाच आनंद होतो, परंतु जेव्हा हा आनंद तोपर्यंतच टिकून राहतो जोपर्यंत जन्मपत्र बनत नाही, कुंडली बनत नाही तोपर्यंत, बरोबर आहे का नाही. तर जर पुरोहित जन्मपत्र बनवण्यासाठी सांगतात तेव्हा त्याचे माता पिता त्या पुरोहिताला म्हणतात की महाराज, तुझे तुम्हाला योग्य असेल त्या प्रकारे, म्हणजे उत्तम प्रकारचं तुम्ही जन्मपत्र बनवा. मग आणि तो जर धनाढ्य असेल तो व्यक्ती, त्या मुलाचे माता पिता, तर असे खूप सारख्या लाल पिवळ्या अशा रेषांनी चित्रविचित्र आणि प्रकारे रंगवून ते सांगितलं जातं. त्यानंतर म्हणजे पूर्वी असं व्हायचं, तर निर्धन हो, आणि जो निर्धन व्यक्ती असेल जन्मपत्रिका बनवण्यासाठी, तर त्याला एकदम साधारण पद्धतीने जन्मपत्र बनवून दिले जायचं, बरोबर. तेव्हा त्या मुलाचे आई वडील ज्योतिषाच्या समोर बसून जन्मपत्र बनवून द्या असं म्हणतात, बरोबर आहे काय. तर की याचा आमच्या मुलाचं जन्मपत्र उत्तम प्रकारे बनवा. मग ज्योतिषी काय म्हणतात की हां, जे याच्या कुंडलीमध्ये ते मी तुम्हाला सांगतो, नाही का. मग त्याचे चांगले ग्रह कोणते आहेत, मित्रग्रह कोणते आहेत, आणि त्याचे फळ त्याच्यासाठी, या मुलासाठी धनाढ्य बनवणार आहेत की प्रतिष्ठावान बनवणार आहेत की नाही, नाही का. तर हा ज्या सभेमध्ये बसेल तर त्या सभेमध्ये या बालकाचं तेज सर्वत्र पसरेल त्या सभेमध्ये, नाही का. अशा प्रकारचे आपल्याला सांगितलं जायचं, ठीक आहे ना. शरीराने हा आरोग्य आणि राज्यमानी होईल, इत्यादी गोष्टी सांगितल्या जातात. पण त्या तशा बघितलं का, पण तशा होतात का त्या आजही बघा तर नाही. ठीक आहे. तर मग ज्योतिषींची तारीफ केली जाते, नाही का, त्यांची वाहवा केली जाते की तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला जन्मपत्रिका वगैरे बनवून दिली बाबा. तर याचे सर्व काही ग्रह छान आहेत, परंतु हा ग्रह क्रूर आहे वगैरे वगैरे. मग त्याला हे करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर या ग्रहामुळे त्याच्या 8 वर्षामध्ये मृत्यू होणार आहे, नाही का. तर असं असल्यानंतर मग माता पिता काय होतात, दुःखी होतात. का बरं? म्हणून महर्षी काय म्हटले इथं, याचं जन्मपत्र नाव न ठेवता याचं नाव शोकपत्र ठेवलं पाहिजे. ते कसं उदाहरण इथं दिले की मग त्याच्यामध्ये त्याच्या कुंडलीमध्ये काहीतरी अडचण दाखवली जाते. मग हा 8 वर्षाचा, 10 वर्षाचा, 20 वर्ष झाल्यानंतर याचा मृत्यू आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे महाराज, नाही का. तर मग ते उपाय पण महाराजच सांगतात की काय काय करायला हवं, नाही का. मग ज्योतिषी सांगतात की बाबा अशा प्रकारचे दान करा, या मंत्राचे जाप करायला लावा, नित्य ब्राह्मणांना भोजन वगैरे द्या.
आणि अनुमान आहे की हे सर्व केल्यानंतर असं अनुमान लावलं आहे की तरच नवग्रहांचे विघ्न हे टळू शकतात. पण हा काय लावलं? अनुमान लावलं. पूर्ण 100% गॅरंटी दिली का? तर नाही. तर अनुमान शब्द यासाठी वापरला जातो की मुलगा जर मेला, वारला, तर परमेश्वराची इच्छा याच्या पुढे ते काहीच बोलणार नाहीत, बरोबर. ही शेवटी परमेश्वराची इच्छा होती. आणि तो जर वाचला तर मग काय केलं की महाराजांचं ज्योतिषशास्त्र खरं ठरतं, बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही नावेंवरती पाय ठेवून चालणारं ही अशी गोष्ट असते. ठीक आहे. तर ठीक आहे. तर म्हणजे याचा अर्थ काय आहे की परमेश्वराचे जे नियम तोडण्याचं जे सामर्थ्य आहे ते कुणातच नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जे ज्याचा बोलवणं आहे, ज्याचा जो जिथे योग आहे तिथे त्याचा मृत्यू होणार हे अटळ आहे, बरोबर आहे का नाही. तिथं कोणी थांबू शकत नाही. ठीक आहे. आता हे जे आहे शीतला आणि मंत्र तंत्र यंत्र इत्यादी जे आहेत हे सुद्धा कशा प्रकारे ढोंग पाखंड वाढवत आहे हे बघूया. जसं कुणी म्हणतंय की आम्ही मंत्र वगैरे वाचून दोरा वगैरे बांधून यंत्र बनवून देऊ, मग आमचे देवता आणि पीर त्या यंत्रतंत्राच्या प्रतापाने या बालकाला कुठल्या प्रकारचे विघ्न येऊ देणार नाहीत, नाही का, वगैरे वगैरे. आणि परमेश्वरांचे नियम आणि कर्मफलापासून सुद्धा आम्ही तुम्हाला वाचू. परंतु तसं होतं का? तर नाही. का नाही. परमेश्वराचे जे नियम आहेत, जसं जन्म आहे, मृत्यू आहे, आणि कर्मफल आहे, जसं आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळणार असतं, ते कोणताही मनुष्य, कोणताही ज्योतिषी त्याला टाळू शकत नाही. ठीक आहे. हे अटळ सत्य आहे. ठीक आहे. तरी सुद्धा इथे असं काय सांगितलंय की असं सगळं तुम्ही उपाय केल्यानंतरही कित्येक लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडलेले आहेत. ठीक आहे ना. तर त्या ज्योतिषाच्या घरात सुद्धा तशा प्रकारे होतं, बरोबर आहे की नाही. तो सुद्धा टाळू शकत नाही. तर ज्योतिषी कसं काय वाचेल यापासून, बरोबर की नाही. तर जेव्हा आपण त्यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारू का दादा की महाराज तुम्ही जे सांगितलं ते तुमच्या घरात सुद्धा घडलं आहे बुवा, तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील व्यक्तींना वाचू शकले नाहीत वगैरे वगैरे, आपण अशा प्रकारचे त्यांना तार्किक प्रश्न केले. मग ते काय समजतात की बाबा आता आपल्या इथं काय खरं नाही, आपल्या इथं काही चालणार नाही. मग तिथं काय करतात, ते तिथून निघून जातात किंवा लगेच तुम्हाला उठून जा म्हणतात, बरोबर नाही. म्हणून महर्षी दयानंद सरस्वती इथे काय सांगतात, या सर्व मिथ्या जे व्यवहार आहेत ते सर्व सोडून धार्मिक, सर्व देशांचे उपकार करता, निष्कपटता यापासून सर्वांना विद्या अर्जन करणारे उत्तम विद्वान, लोकांचे प्रत्युपकार करणारे, जसे ते विद्वान जगताचा उपकार करतात त्याचप्रमाणे आपणही केलं पाहिजे. म्हणजे हे काम आपण कधीही सोडायला नकोय. कोणते कोणते कामं सांगितले? धार्मिक, उपकार करणे, निष्कपटता, विद्याला वाढवणारे, हे सर्व कामे आपण नेहमी करायला हवेत. अशा प्रकारे त्याचं नाव घेऊन मी तुझं हे काय म्हणतात जन्मपत्रिका वगैरे अशा नावाखाली लोकांना वेडं करू नये, असं स्वामीजींचं स्पष्ट म्हणणं आहे. ठीक आहे. आणि जेवढी लीला, रसायन, मारण, मोहन, उच्चाटन, वशीकरण हे जे करणारे म्हणतात, ते त्यांना स्वामीजींनी ते काय सांगितलेलं आहे की हे महापामर लोक आहेत, म्हणजे हे महापापी लोक आहेत असं यांना समजायला हवं. ठीक आहे श्रोतेगण हो. बाकी आपण याचा
व्हिडिओ आपण बनवल्याचा आहे, आपण तो बघितलेला आहे. खूप 150 लोकांनी जवळपास बघितलेला आहे हा व्हिडिओ. बालक बालिका यांना बालपणामध्ये कशाप्रकारे शिक्षण द्यावं हा एक छोटा पॅराग्राफ आहे, पण व्यवस्थित प्रकारे आपण ते समजून सांगितलं होतं. ठीक आहे श्रोतेगण, आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. या मंत्रापासून आपण श्लोकापासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे श्रोतेगण, ओम नमस्ते.